झाल्या तिन्ही सांजा करून शिरंदर साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा वाट पाहते मी ग येणार साजन माझा. काय मिळेल सारखी सारखी कटकट तुमची. इथं माझी माल धुपत नाही तुमची काय ना धुवाय फोन ठेव याला असो. ए बायको 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 काय हो कशाच बोलतो. काय करतस काय गो. माझं काही कामा नाही तुमच्यासारख्या ढेंगावर करून माझं कोण खाऊच देणार आहे. कामा होतील गो. बायको जरा बाहेर या. काय झालं बायको बायको करूस. काय झाला. काय झालं काय सारखं आपल्या उठल्या बसल्या बायको बायको लोकांनी ऐकलं तर काय म्हणतील. काय म्हणतील. ओ बायकोचा नंदी बैल बोलतील. बायको आता तूच म्हणून सांगतो एकदा का पोरांची लग्न झाली की प्रत्येक मुलगा आपल्या बायकोचा नंदी बैलच होतो. बायको बोलली बस बायको बोलली उठ नुसतं आपला बुगू 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 बुगू. आणि त्यात काय आहे माझी बायको एवढी गोड हाय एवढी सुंदर हाय तर मी एकदा काय 1000 वेळा बायको बायको करी. अगं बाई तुमचं आपलं काहीतरीच. गालावरची खळी तुझ्या लावी डमला कसं सांगू तुला एक मोका दे मोका दे मोका दे. हो काय चाललंय तुमचं दरवाजा उघडा नाही येईल ना कोणतरी. येईना कोण घाबरत कशा. लग्नाची बायकोस काय पलवून ना आणलंय. असू द्या हाक कशा मारला होती सांगा. य इथं बस. मी तू काहीतरी काम सांगितला होता त्याचा काय केलंस. कसला काम. मला असं काय करतस तू काय मला म्हातारा झालंस की काय सगळा विसरोस. गप्प बसा सांगा काय ते पटकन. अगं तू नवरात्रीच्या सामानाची यादी काढायला सांगितली होती त्याचं काय केलं. एवढंच ना थांबा आणते. जा लवकर आण. घ्या. बघू दे काय काय लिहिलं असता. डालडा अर्धा किलो रवा 1 किलो तेल 10 लिटर. 10 लिटर तेल. काय 10 लिटर तेलानं काय आंघोळ करणार की काय. 10 लिटर म्हणजे शेवटच्या दिवशी होम करूच लागता. होमाच्या दिवशी काय कमी लोकांचं जेवण होता त्याला 1 लिटर तेल पुरणार आहे. बायको होऊ दे खर्च देणार आहे ना वरचा. बाकीची लिस्ट बघतो. हा बाकी सगळा बरोबर आहे फक्त ह्याच्यात 2 किलो फरसाण लिव. का कशास. कशा काय कशा आता 9 दिवस वाढीतली पोरायचं फुगड्या घालायची त्यासने हातावर काय द्यास नको. ठीक आहे मग 3 किलो लिहिते. 3 किलो कशा. कशा म्हणजे माझ्या मायाची पोरं येणार नाही त्यासनी काय द्याय नको. अरे येऊ दे त्यासनी 4-4 फुटानं देव हातावर. हा लय शाणे हो तुम्ही. स्वतःच्या वाडीतल्या पोरांना फरसाण देणार आणि माझ्या मायाच्या माणसांना फुटाने देणार. अगं बायको गंमत केली ग. बायको मी काय म्हणतो पोरांची फुगडी येणार आहे की पोरींची फुगडी येणार आहे. तुम्हासनी काय करूच आहे. अगं पोरींची फुगडी येणार असेल तर जरा टापटीप नको राहस. कशा लाईन मारूची आहे. अगं लाईन मारूची असं नाही. आता त्यात माझी कोण मेवणी आली तर तिच्यासमोर काय हापचड्डीवर बसू की काय. बसा. आणि तुझी इज्जत जाईल की. काय इज्जत बिज्जत जात नाहीये. कुठल्या पोरीकडे वर नजर करून बघितलात ना तर गाठ माझ्याशी आहे. अगो तुझ्यासारखी एवढी सुंदर बायको असताना मी कशा दुसऱ्या पोरींकडे बघू. ओ ऐका ना एक दिवस मला माहेरी जायचं होतं. कशा काय वाढलेलं आहे तिकडं. ओ एकच दिवस आईला मदत होईल. आणि इथं माझ्या आईचीच काय घोड्याचा बल आला इथली कामं कोण करत. ओ एकच दिवस. काय नाही 1 दिवस 1 दिवस वाटल्यास आपण 1 दिवस सकाळी जाऊ आणि संध्याकाळी रिटर्न येऊ चालत तू. चालेल पण माझी एक अट आहे. का आता कसली अट. मला नवरात्रीमध्ये 9 दिवसामध्ये 9 रंगाच्या 9 साड्या पाहिजे. तू काय 9 रंगाच्या 9 साड्या नेसून 9 दिवस तिथं काय देव म्हणून उभी राहणारच. त्यापेक्षा मी काय म्हणतो बायको मी आहे ना तूच 2 नवीन साड्या घेऊन देतो त्या पण एकदम भारीतल्या एकदम महागड्या चालत तू. हा चालेल. हो बायको पण माझी पण एक इच्छा तू पुरी करूच लागत. तुमची कसली इच्छा. मला काम आहेत राहू दे. अगं ऐकून तरी घे. काय तर बोला लवकर. सांगतो ऐक. नवरात्रीत नाही ना तू 9वारी साडी नेसायची. मी धोतर चादरा घालणार डोक्यावर गांधी टोपी आणि असा फोटो काढायचा आणि व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुकवर टाकायचा आणि वर लिवायचा जोडी नंबर 1 आणि अशी सर्वांची चालवायची ना सगळी साफ करपटावून टाकायची. बाय म्हणजे आज लयच प्रेम उतू जातंय. बायको आपलं प्रेम म्हणजे एक दुजे केले आणि माझी बायको म्हणजे बीबी नंबर 1. झालं तुमचं. जाऊ मी माझ्या कामाला. कामं पडली. अरे बायको बायको माझा फोन कुठं आहे. अरे हा काय. दे जरा दादाच फोन करतो.
हॅलो दादा, अरे मी बोलतोय. अरे गणपतीच ना आलास? हा बरा ना आलास नाही, पण आता नवरात्रीच तरी ये. काय सुट्टी भेटत नाही? तुम्हाला मे महिन्यात बरोबर सुट्ट्या भेटतात, तेव्हा काजूच्या आणि आंब्याच्या पेट्या भरायला भेटतात ना. तसा मात काय म्हणायचा नाही, तू का हवा तर घेऊन जा. पण ही आपली गावकी आणि भावकी सांभाळणार कोण? तुम्ही तिथं मुंबई जाऊन बसलं. आपल्या गावची संस्कृती परंपरा तुम्ही इथं नाही आलो तर तुमच्या पोरांनी समजणार कशी? तुझी एक गोष्ट सांगू काय, पण राग मानून घेऊ नकोस. हे आपली गावाच्या गाव वसाड पडत चाललेत, सगळ्या घरासनी टाळी लागत चाललेत. हे जबाबदार कोण? आपणच ना. जर का हे असाच चालू राहिला ना तर एक दिवस शाळेसनी पण टाळी लागतील. अरे आपण म्हणतो गावात काम नाही, आणि तिकडे मुंबई जाऊन 10 बाय 10च्या खोलीत 10,000च्या पगारात खुश राहतो, आणि इकडे परप्रांती येऊन लाखोच्या लाखो रुपये कमवून घेऊन जातात, आणि आपण त्यांच्या नावाने बॉम्ब मारतो. ह्यात सगळ्यात आहे ना आपलीच चुकी आहे. आता आपल्या सगळ्यांनी ह्या सगळ्याचा विचार करूच लागत. जर आपला गाव, आपली संस्कृती, आपली परंपरा जर टिकवायची असत तर सर्वांनी मिळून आता परत आपल्या गावास येऊच लागत. तू काय बघतोस? आज मी माझ्या नवऱ्याचं वेगळंच रूप बघितलं. लाडाचा आहे माझा नवरा. धर्माचा उघडाय असू दे.